तर मंडळी बघा कसली मोठी धामण आहे का साप आहे बघा. बाबो कसला आहे बघ. तर मंडळी पुन्हा एकदा निसर्गप्रेमी पंकज या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज बघा मूड पूर्ण पावसाने चेंज करून टाकलं आहे पूर्ण. मगाशी दुपारपासून ऊन पडला होता आणि खरं म्हणजे झोपलो होतो आणि अचानक जाग आली लाईट गेल्यामुळे. गरम करायला लागले एवढं जोरात, त्याच्यामुळे जाग आली आणि बघतोय तर काय नुसता जोरात असा वारा होतोय आणि थोड्या वेळाने पाऊस आला. आता थोड्या वेळासाठी शांत झाला आहे आणि त्याचाच फायदा घेऊन आपण चाललो आंब्याना. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मंडळी आत्ताच आपण किती मोठा साप बघितला, डेंजरच. आणि असा अचानक पाऊस पडला की सगळेच बाहेर असे फिरायला निघतात. तसाच तो साप पण फिरायला निघाला होता. आणि पक्ष्यांचा सुद्धा आवाज बघा तुम्ही, आजूबाजूला पक्ष्यांचा आवाज घ्या बघा. झाडं सुद्धा एकदम बघा क्लीन झालीत, पूर्ण अशी हिरवीगार दिसायला लागलीत बघा. म्हणजे त्यांच्यावर जी धूळ वगैरे साठलेली होती ती पूर्ण उडाली आहे पावसामुळं. तर भाई ये बघ बघा आंबं बघा. या बाई काय तो बघू. ये देखो तीन है. खराब नको घेऊ, चांगलं घे. हे खराब फुटलेलं आहे ते नको. यो समोर करता येत नाही. हे बघ समोर कधी पडलेले आहेत बघा. पण हा आंबा खायला टेस्ट नाही आहे एवढा, त्याच्यामुळे आपण ह्याला घेणार नाही. लाले आहेत नुसते बघा. नको घेऊ, तो टाक, आंबट लागते तो. खालीच काम तमाम झालेलं आहे आपला. खरं तर अजून मोठी पिशवी आणायला पाहिजे होती आपण. 2 पिशवी आणल्या त्या पण आपल्याला कमीच पडतील. हे बघ कधी उचलाय चांगलं चांगलं उचला, फुटकं नका घेऊ फक्त. नुसतं हे पण हिरवंच पारलं. कालवणाला होतील घे हिरवं, बरं हिरवं. त्या डोंगरावर कोणीतरी आहेत त्या बघ तिकडं. आंबे बरेच भेटले असते त्या बाजूला सुद्धा, पण कोणतरी गँग तिकडे आलेले आहे. त्याच्यामुळे आता आपण लोकेशन चेंज करणार आहोत, वेगळ्या डोंगरावर जाणार आहोत. तेच बघा ही बाई आहे गे, ही लांबोरी आहे. ही बाई घे, ही घे, ही लांबडा. आंबा बरंच रस्त्यात पडलेले आहेत, पण 2-3 आंब्यांचे आहेत आणि आपल्याला माहिती आहे कुठला आंबा आंबट आहे. त्याच्यामुळे आपण आंबट आंबा घेतले नाही. आता मध्येच एक लांबडा आंबा दिसला आहे, हा गोड आहे. त्याच्यामुळे ह्याचा आंबा आपण 100% गोळा करणार. डांबरो यातला लांब लांब दिसता नाही, गोलट फक्त नका घेऊ, लाली घ्या ते. रस्ता परत रिटर्न आलो पण फायदा झाला बघा. मस्त आंबा भेटला खायला, जाम गोड आंबा. आपल्या मागे दुसरी पण गँग आहे, त्याच्यामुळं आपण लोकेशन पण चेंज केलं. आता ते ह्या बाजूला सुद्धा आलेत.
आपल्याला अजून स्पीड वाढवायला लागेल. आणि पावसाने सुद्धा परत वातावरण बनवलेलं आहे. परत पण पाऊस कधी येऊ शकतो. परत आपला मूड चेंज झाला. वेगळ्या डोंगरावर जाणार होतो, परत प्लॅनिंग कॅन्सल झालं. आता ती पोरं जी आपल्याला दिसली होती मागाशी ज्या डोंगरावर, त्याच डोंगरावर चाललोत परत आपण, पण वेगळ्या बाजूने चाललोत. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. खरं म्हणजे पोरांना पहिल्यांदाच आणलेत आंब्यानं आणि पूर्ण त्यांना दमवलीत. या डोंगरावरून तिकडे, तिकडची इकडे परत. यांचंच काम 25 झालं बघा. तर मंडळी बघा, आवाज बघा, बरीच लोक आलेले आहेत आंब्याना, कारण जो वारा तेवढ्या जोराने सुटला होता. याच्या खाली पण बघा बरेच आंबे पडलेले आहेत, पण आपण फक्त चांगले चांगलेच आंबे घेणार आहोत. पावसामध्ये आंबे लगेच खराब होतात, त्याच्यामुळे जास्त खराब झालेले आंबे घ्यायचे नाहीत. मग बस झालं आंबा का अजून पाहिजे आपल्याला? अजून पाहिजे? हो नाही, बस 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 झालं? बस दमलास? दाखव कधी भेटलं. अरे या बघ तर कस्ती भेटलं. कामच काढलं बरं. अजून पाहिजे. तिकडे चिवाकर पिशवी भरली. तरी पण मंडळी गँग मध्येच तिकडे 2-3, 5-6 जण आली होती, नाही तर आपल्याला पिशवीत पण भरले नसते, एवढे आंबे भेटले असते. आणि तरीसुद्धा आपण ह्या एका बाजूला झालो. अजून तिकडे 2-3 डोंगर आहेत, त्या बाजूला जर गेलो असतो तर अजून बरेच आंबे भेटले असते. पण आपण कामापुरते गोळा केलेत, कारण जास्त गोळा करून पण ते खराब होऊन जातात. एक दिवस जास्तीत जास्त 2 दिवस राहतात, मग ते खराब होतात. त्याच्यामुळे जास्त गोळा करत बसलो नाही, कामापुरते घेतले आणि निघलो होता. मंडळी असा अवकाळी पाऊस आणि वारा आला की बरेचसे आंबे, कच्चेसुद्धा आंबे पडून जातात आणि पूर्ण वाट लागून जाते. म्हणजे वाट कशी, तर जे आंबे 15-20 दिवस टिकणार होते, म्हणजे आपलं 15-20 दिवस आरामात पुरले असते खायला, ते एका दिवसातच कोसळून जातात. त्याचा तोटा असतो. पण नॉर्मल थोडासा पाऊस पडला तरी क्लायमेट सगळं चेंज होऊन जाते बघा. पक्षी वगैरे कसे खुश झालेत बघा, आवाज बघा पक्ष्यांचा वगैरे. आणि झाडं बघा किती क्लीन झालीत बघा, पूर्ण हिरवीगार. आत्ताच बघितले किती गँग आहे बघा पाठीमागं. ते वेगळ्या गावातली पोरं आहेत, ते सुद्धा ह्या वातावरणाचा आनंद घेऊन आंब्याला आलेले आहेत. तर मंडळ व्ह्यू बघा, आपण गावात शिरलो तरीसुद्धा वातावरण बघा कसं, नुसती झाडंच झाडं आहेत. आता बरीचशी झाडं पण तुटलीत, कारण या 8-9 वर्षात बरीचशी घरं तयार झाली तिकडं, त्याच्यामुळं त्या कारणामुळं बरीचशी झाडं तोडली गेलेली आहेत. तरीसुद्धा अजून बरीचशी झाडं आहेत बघा. काम मंडळी बघा, पूर्ण गावात शिरलो तरी वातावरण बघा कसं आहे एकदम. म्हणजे अजून सुद्धा बरीचशी झाडं आहेत इथे. म्हणजे काय, हॅलो हो या चॅनल बघ कधी. हा काम काढला. मला टाकलीस हा का पिशवी ना. एकच खायला. ओ भाई काम 25